सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स, भव्य बॅक्वेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन. आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्युजन रेस्टॉरंट तुमच्या चवीची खास काळजी घेईल. ठिकाण उपजिल्हा रुग्णालयाशेजारी येवला, कोपरगाव रोड, येवला. हॉटेल वर्मा पॅलेस. एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल. येत असताना बिघाड झाला त्यावेळेस नेमकं तुम्हाला काय अनुभव आला? तर खरं म्हणजे मी ठरवलं होतं की धुळ्याला जे आहे महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि मग मुंबईहून धुळ्याला जायचं आणि धुळ्यावरून शिर्डीला येऊन येवल्याला यायचं बाय कार. तर विमानात आम्ही सगळे बसलो. विमानाची दोन्ही हे सुरू झाली आणि ते आता धावपट्टीवर जाणार त्याची तयारी होती. धावपट्टीवर जायची आणि उड्डाण केला. तितक्या डॅशबोर्डचे जे स्क्रीन्स जे आहेत ते दोन्ही जे आहेत बंद झाले. आता त्यामुळे मग साहजिकच जे आहे नेव्हिगेशन वगैरे सगळं काय होतं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. स्पीड पासून सगळ्या गोष्टी, कल्पना आणखी काय काय असेल. तर नशिबानं ते मध्येच कुठेतरी जे आहे ते जर बंद झाले असत्या तर लँडिंगला वगैरे प्रॉब्लेम झाला असतं, कुठे भरकटलं असतं, मला माहित नाही काय झालं असतं. पण ताबडतोब मग ते उड्डाण जे आहे कॅन्सल केलं आणि आम्ही सांगितलं ठीक कॅन्सल करून टाका काय, आणि तुमचे इंजिनियर आल्यानंतर मग तुम्ही जा, तर तुम्ही थांबा इथे. आणि मग गाडीने जे आहे रस्त्यानं येवल्याला पोहोचलो. तर आता इंजिन आहे, मशीन आहे, त्याच्यामध्ये काही काही वेळेला ज्या अशा अडचणी निर्माण होतात. पण ह्याचा फटका जो आहे मालेगाव पासून ते थेट येवल्यापर्यंत हा गेल्या 4 दिवसापासून त्याचा फटका काल तुम्हाला पण बसला. तुम्हाला तांदूळ लांबगाव मार्गे हे खरं आहे. आता अधिवेशन काळामध्येच ॲडिशनल DG त्या राज्यातले सगळे ट्रॅफिक, नॅशनल हायवे वगैरे जे आहेत त्याचे जे व्यवस्थापन ते करतात. त्यांची मीटिंग मी आता मुंबईलाच लावते की ठीक आहे, आता आपण बायपास करतो आहोत, येवल्याला कुठे रस्ते करणार आहे, त्यासाठी सगळे आता प्लान्स वगैरे जे आहेत तयार होत आहेत. परंतु तोपर्यंत जे आहे ह्या विभागामध्ये जिथे जिथे बॉटलनेक झालेले असते, जिथे जिथे गाड्या स्लो होतात आणि थांबतात, त्या ठिकाणी जास्त पोलीस फोर्स लावावा लागेल. आणि त्याचबरोबर आपल्या जनतेतून कार्यकर्त्यांमधून हे वॉर्डन्स आपल्याला घ्यावे लागतात. एवढे पोलीस मिळणार नाही, पण जर समजा 4 पोलीस मिळाले आणि 4 जर वॉर्डन असतील म्हणजे कार्यकर्ते की ज्यांना हौस आहे याच्यामध्ये काम करण्याची, तर ते शिकून त्या पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली मदत करू शकतात. मुंबईमध्ये सुद्धा आपण अनेक पद्धत वापरतो. नाशिकमध्ये सुद्धा मी त्यांना तेच सांगितलं. तर या सगळ्याचा मी विचार करू, जोपर्यंत तुमचा बायपास होत नाही, मोठे रस्ते होत नाही, तोपर्यंत हे ट्रॅफिक जे आहे स्मूथ कसं होईल. आणि मला कोणीतरी सांगितलं कुठल्या तरी घाटामध्ये काम चालू आहे, त्यामुळे तो तिथला काहीतरी रस्ता बंद झाला, त्या पण गाड्या इकडे वळवल्या. ठीक आहे, असं होतं नाही, काम करायचं म्हटल्यानंतर त्या गोष्टी होतात. पण त्यातून आपल्याला आणखी सुलभ कसं होईल त्यासाठी प्रयत्न करू. जे प्रकार समोर आले तर तक्रारदाराने स्टिंग ऑपरेशन
ऑपरेशन केलं आणि ते त्यामध्ये 50,000 रुपयाची लाच मागताना जे येतं ते त्याच्यामध्ये दिसत आहे. ते ती स्टिंग ऑपरेशन आलेलं आहे आणि ते दाखवले सुद्धा आहे. काय सांगता? यांच्या हाती काय नवीन काय आलं तर त्या बाबतीमध्ये काही लोक ज्यांनी घेत होते त्यांना आता अटक झालेली आहे आणि स्वतः गृह मंत्रालय त्याच्यामध्ये लक्ष घालत आहे. तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत ते पाहिलं जाईल. मंत्री महोदयाने ते सांगितलं, मला तर काही कल्पना नाही, परंतु तसं जर कोणी सिद्ध झालं त्याच्यात तर मी कधी राजीनामा द्यायला तयार आहे असं झिरवळ यांनी सुद्धा सांगितलं. त्यामुळे एक असं की मंत्र्यांचं जे ऑफिस आहे तिथे अनेक लोक काम करत असतात. क्लर्क्स असतात, PA असतात, PS असतात, कोण काय करतं कोण काय करतं. काही ओळखीचे सुद्धा असे रामराम करणारे, नमस्कार करणारे, सतत येणारे, आपल्याला कल्पना नसतं. बाहेर जाऊन तर काहीतरी नवीन उद्योग करत असतात. तर ह्या गोष्टी आहेत आणि याच्यावर सध्या गृह मंत्रालयाचं फार कडक लक्ष आहे. अपघात झाल्यानंतर रोहित पवार यांनी असं दावा केलेला आहे की पायलटला कुठेतरी ब्लॅकमेल करत आहे आणि त्याच्यामुळे त्या पायलटचे विमान जे येतात ते आदळल्याचं शंका रोहित पवारांनी व्यक्त केली. आता शंका आहे. शंका कुणीही कितीही शंका निर्माण करतो, काही शंका निर्माण करतो. माझं म्हणणं तर एवढंच आहे, ज्यांच्या काही शंका असतील हे पुरावे असतील तर आता त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या त्या संस्था काम करत आहेत, तपास यंत्रणा काम करत आहेत, DGCA काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत. सन्मान्य उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की CBIची इन्क्वायरी झाली पाहिजे. ताबडतोब ते म्हणाले, मी अमित शहाना बोलतो गृहमंत्री देशाचे आणि त्यांना सांगतो की ठीक आहे तुम्ही ही चौकशी करा. आणि मग या तपास यंत्रणांकडे ज्यांच्याकडे जी जी काही माहिती असेल ती त्यांनी त्या तपास यंत्रणांना दिली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये ती चौकशी करून किती तथ्य त्याच्यामध्ये आहे ते समजेल. अपघातात ब्लॅक बॉक्स जे येतात ते सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. विमान अपघातामध्ये ब्लॅक बॉक्स जो येतात तो सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे VSRL जी कंपनी येतात तिची उडाणे तत्काळ बंद करा अशी मागणी केली. असं आहे, मी आत्ताच सांगितलं, सगळ्याची चौकशी होती. ब्लॅक बॉक्स हा खराब होत नाही हे बरोबर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की स्फोट एवढे झाले आणि आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्याच्यात थोडंसं ते खराब झालं असेल. तरी सुद्धा काल मला वाटतं मी प्रफुल्ल पटेल यांचं थोडंसं ऐकलं. ते म्हणाले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अमेरिकेमध्ये अशी यंत्रणा आहे की जी त्या ब्लॅक बॉक्समधलं जे आहे जे गुड आहे ते उघडू शकतं. तर सगळ्या बाजूने प्रयत्न करू ना आपण, तो भाग नाही. आणि सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा यामध्ये पूर्णपणे जे आहे काळजीपूर्वक लक्ष देत आहे आणि कोणाच्या काय चुका आहेत, मुद्दाम काय कोणी केलं का, हा एक भाग वेगळा आहे. आणि दुसरा भाग की पायलटची चुकी झाली की इंजिनामध्ये किंवा रडारमध्ये काही मिस्टेक निर्माण झाल्या, काही अचानक काही नादुरुस्त झाल्या, हे दोन वेगवेगळे भाग. दोन्ही भागाचे जे आहे चौकशी होईल. प्रदेश अध्यक्ष होणार होते असं पवार यांनी दावा केला आहे. तर प्रत्येकजण सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात. त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही आणि असं काय ठरलं ही आम्हाला तरी काही माहिती नाही. पण आणखीनही काही काही ठरलं असेल तर आणखीन ते काही सांगतील. पण आता मी मागेच सांगितलं की आज आमच्या पुढे त्यांना काय कोणाला बोलायचं ते बोलतोय. आमच्या पुढे प्रश्न फक्त जे आहे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी काम हातात घेतलेलं आहे
त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणार आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या, हे झालं, ते त्यांनी त्यांच्याशी बोला. सुनेत्राताई ज्या आहेत आमच्या प्रमुख, त्या आहेत, काही नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, असं झालं, असं झालं, असं झालं काय, आणि मग त्याचं करायचं, नाव करायचं ते आहे ते आता नवीन जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे लोक आहेत ते ठरवतील. विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरणार. आता कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय सांगितलं. बाहेर येऊ शकलं आणि त्याबाबत रुपाली पाटील यांनी शोकांतिका व्यक्त केली. काय झालं? सत्तेत असूनही अजितदादांच्या घटनेचं सत्य 21व्या दिवशी बाहेर आले नसल्याने रुपाली पाटील यांनी शोकांतिका व्यक्त केली. आता सत्य हे बाहेर येईलच, कारण त्या विमानात नक्की काय झालं हे सांगणारं कोणीही जिवंत नाही. मग अशा वेळेला जे आहे ही जी काही एक यंत्रणा जी आहे याबद्दल चौकशी करणार, हे काय आहे असं काहीतरी आहे, ती नवीन यंत्रणा, ती फक्त ही चौकशी करते की विमान कुठून आलं, कसं आलं, काय झालं असेल, पेट्रोल ते फ्युल किती भरलेलं होतं, काही चूक झाली असेल, ब्लॅक बॉक्स जरी थोडासा ते म्हणत असले खरं तरी त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील आणि त्यातूनच या सगळ्या बाहेर पडतील ना या गोष्टी. एका मोटारीचा अपघात नाही आहे की आपल्याला लक्षात ताबडतोब होईल, ओव्हरटेकिंग करताना झालं तर आणखीन काही झालं. हा अचानक झालेला अपघात आहे, तर याला वेळ लागतात. आता वर्षापूर्वी अहमदाबादचा जो अपघात झाला म्हणा किंवा काय झालं, 200-250 लोक ठार झाले. अजून त्याचं पूर्ण जे आहे अहवाल येतो आहे, ते हा नक्की सुद्धा त्याच्या लवकर येईल अहवाल आणि सगळ्या शंका कुशंकाचं निरसन होईल. ज्यांची चूक असेल, आता कॅप्टनची चूक असेल तर त्याला काहीच करता येत नाही, कॅप्टन असं नाही, पायलट. पण कंपन्यांची काही चूक आहे का ते पाहिलं पाहिजे, इतर काही कोणाची काही चूक आहे ते पाहिलं पाहिजे आणि जे कोणी असतील त्यांच्या विरुद्ध मग कारवाई होईल. ते सुनील माने यांनी मागे ठीक आहे ना, कारण रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का. पण तसं काही हल्ला करणारं त्यांना कोणी काय केलं असं आम्हाला तर काही वाटत नाही, कारण ते सुद्धा अजितदादांच्याबद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात, कारण ते त्यांचे काका होते अजितदादा. त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही. पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्याचे त्या संदर्भामध्ये विचार करतील. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहे. कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहे. आपण या अगोदर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पाठपुरावा केला होता, तर आताही आपण त्या पद्धतीने पाठपुरावा करणार. असं आहे ना की तिथे आता अधिवेशन सुरू होतं, आता तूर्त बंद आहे. पण ह्या अशाच अधिवेशनाच्या काळामध्ये तिथल्या खासदारांनी ज्या सगळ्यांनी जर उठून जर आग्रहाची मागणी केली तर सरकारला ऐकावं लागतं. पण तसं काही झालेलं जे आहे सामूहिकरित्या राज्यसभेत किंवा लोकसभेत असं दिसत नाही आहे. पण आम्ही पत्र सुद्धा पाठवलेलं आहे, मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठवलेलं आहे, कांद्याच्या बाबतीत पाठवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही ते सांगितलेलं आहे. मक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मका त्याचं इष्टांक जे आहे ते वाढून द्यायला तयार आहे.
पण त्यांचं म्हणणं असं आहे भारतात भारत सरकारचं ते तुम्ही मका खरेदी करता करा आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण तो मका तुम्ही तिथल्या तिथे राज्यातच संपवला पाहिजे, म्हणजे रेशनमध्येच तुम्ही तो दिला पाहिजे. आता त्या अडचणी आहेत रेशनमध्ये, काही लोक घेतात मका, काही लोक घेत नाही. अशा सगळ्या अडचणीतून आपण पुढे जातो आहोत, पण आपले प्रयत्न सुरू आहे. की लाडक्या बहिणीचा जो निधी होता, निधी म्हणजे त्यांना जे पैसे वितरित होणार होते, डिसेंबरचे पैसे होते ते जानेवारी 2 महिन्यांचे एकदम देऊ असं सांगितलं. मात्र एकच महिन्याचे पैसे आले. तर जानेवारी गेला, फेब्रुवारी आहे, पण अद्यापपर्यंत ते पैसे मिळाले नाही. का सरकारचे पैसे जे आहेत कुठे जाणार नाही, आणि त्या बाबतीमध्ये अधिवेशन 2 दिवसावर आल्यामुळे कुठल्याही प्रकारचं जे आहे भाष्य करणं हे चुकीचं आहे. अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्या येतील, त्याच्यामध्ये कदाचित त्याची सोय केलेली असेल, त्याच्यानंतर पुढचं बजेट येईल, त्याच्यामध्ये पुढची सोय केलेली असेल. हा मला असा प्रश्न असं वाटतो की या 10-15 दिवसामध्ये हा सगळा प्रश्न सुटेल. काही जण जखमी झाल्याची माहिती समजली. मला काही कल्पना नाही, तुम्ही सांगता आपण पण त्याचं चेंगराचेंगर होण्याचं काय कारण आहे काय कळलं नाही, जायला ते जे 2 दरवाजे आहेत, जे हत्ती दरवाजा आणि ते आहे, तिथे प्रचंड गर्दी झाली. कारण रात्रीपासूनच अनेक शिवभक्त तिथे किल्ल्यावरती जातात आणि त्या ह्याच्यामध्ये तिथे धक्काबुक्की होऊन काही चेंगराचेंगरी झाली आणि काही जण जखमी झाले अशी माहिती आहे. ठीक आहे. आज शिवजयंती असल्यावर शिवप्रेमी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करणं आणि स्वाभाविक आहे. शासनाने सुद्धा त्याची काही व्यवस्था चांगली ठेवलेली आहे, तरी सुद्धा या अडचणी येतात. यापुढे जे आहे शासनाने आणि तिथल्या लोकांनी, जिल्हा यंत्रणेने सुद्धा अधिक काळजी घ्यायला पाहिजे. जी मुलं जखमी झाली असतील त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्हा यंत्रणेने ताबडतोब काळजी घ्यायला पाहिजे. आणि दिवसभरामध्ये सुद्धा आता आणखी लोक येतील, तिथे काही अडचणी होणार नाही निर्माण, या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस आणि जिल्हा यंत्रणा यांनी काळजी घ्यावी एवढं मी सांगेन. आप क्या पूछेंगे? खासदार कोण होगा? आपण आता 2दा खासदार कोण होणार आहे, कोण होणार आहे? सगळ्या पेपरमध्ये आजच्या पेपरमध्ये तेच झालं, खासदार कोण, हे होणार ते होणार ते होणार ते नाव आले. काय वाटतं तुम्हाला? कशाबद्दल? आता प्रत्येक पक्ष जो आहे त्याची असलेली शक्ती ताकद त्यानुसार शक्यतो बिनविरोध होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतील. नाही झालं तर मग निवडणूक होते. एकूण 7 जागा आहे महाराष्ट्रातल्या आणि 6 जागांवर बिनविरोध निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मात्र 7वी जागा जी तर त्यासाठी मतदान घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये आता जर बघितलं तर पवार साहेबांच्या पक्षाची संख्याबळ कमी, तर मग काय मला काय माहिती नाही, कारण पवार साहेब हे काँग्रेस आणि उद्धवजी ठाकरे आणि पवार साहेब हे एकत्रित आहे. तर कदाचित जर तिघांची जर बेरीज झाली आणि त्यांनी जर पाठिंबा दिला तर सोपं होईल पवार साहेबांना.